सांगते काय बायको हा काय झालं डीमार्ट मध्ये गेलतीस तर? अहो काय सांगावं डीमार्ट मध्ये मरणाची गर्दी आहे. गर्दी येतं मग तू तर मला जबरदस्ती घेऊन गेली होतीस ना. अहो म्हणलं राशन संपलंय तर राशन भरून आणावं पण डीमार्ट मध्ये गेलो की एवढी गर्दी की एकावर एक पडलं काहीच समजा नाही घ्यायचं. हे भावांनो बघू शकता आम्ही डीमार्ट मध्ये गेलो होतो एवढे कटकट करू लागली घरी डीमार्टला चला आणि डीमार्टला जाऊन काय केलं माहितीये फक्त या पिशवीला टॅग लावलाय आणि हे पॉपकॉर्न घेऊन आलोय फक्त. तिथं ते सामान भरायचं गाडा पण खाली नाहीये तेवढी गर्दी आहे. तिथं ट्रॉली पण खाली नव्हती म्हणजे एक पण ट्रॉली नव्हती आणि एवढे किती मोठे कस्टमर होते एवढ्या डीमार्ट मध्ये त्या लय मोठे कस्टमर होते आज एवढी वाटायला लागलं जसं की आपण येणार आहे म्हणून एवढी गर्दी झाली तिथं. त्या ट्रॉलीची पण एवढी कमतरता होती की लय जास्त लगे. मला व्हिडिओ बनवायचं होतं व तिथं म्हणून म्हणलं की आज जावं. आम्हाला तिथे व्हिडिओ बनवायचा होता किराणा भरता डीमार्ट मध्ये माझ्या बायकोला पण असं झालं की तिथे एवढी गर्दी होती की काय तिथं घुसायला जागा नव्हती तर व्हिडिओ कधी बनवावा. हा काय ते व्हिडिओचा पचका झाला ते राशनही भरणं नाही झालं आणि आपली फालतूची चक्कर झाली. हा. 10 किलोमीटर 10 किलोमीटर यावं लागतं राशन भरायला असं नाही की 1 किलोमीटर पोरीला घरी सोडून आलो तरी पण आम्ही. आमची प्रिशा पण आणली नाही आम्ही सोबत. हा ते एक वेगळं टेन्शन लागलंय राशनही भरणं नाही झालं आजचा दिवस म्हणजे तर पेट्रोलचाही खर्च झाला. आहे उगत चक्कर झाली आमची आता भरावं लागेल एखाद्या राशनाच्या पण बाजारात. तू ऐकतच नाही ना माझं असं नाही की कधी नवऱ्याचं पण ऐकावा. असं म्हणतात ना नवऱ्याच नाही ऐकलं तर पायावर गुराड मारून घेते माणूस ते तसं झालं माझ्यासोबत आज. मग काय होतंय तुला ऐकायला? ऐकायला पाहिजे होतं बाबा माझं चुकलं बस का. आता तू पायीच यायचं माझ्या गाडीवर नाही बसायचं. असं थोडी नाही पायी यायला लांब आहे मरणाचं तो 2-3 किलोमीटर जाणं आहे. मग तुला कळत नव्हतं का? जाऊ दे ना आता झालं चुकी तर काय आहे. आता भावाने हिची चुकी झाली आता हिला काय करायला पाहिजे? हा मला कमेंट मध्ये सांगा माझ्यासोबत काय करायला पाहिजे म्हणून. आता तुला फटके द्यायला पाहिजे का घरी नेऊन? फटके नाही त्याशिवाय दुसरं काही पण चालेल फटके नाही. सांगा आता हिचं काय करू मी? अहो काय करू नका हे पा आता घरी जाऊया हे मस्त पॉपकॉर्न घेतलंय ना आपण ते खाऊया नाहीतर काहीतरी घेऊ ना बाजारात जाता जाता 35 रुपयाचं पॉपकॉर्न खायसाठी तू 10 किलोमीटर आली होतीस का? मला काहीच लालच नाहीये असं 35 रुपयाचा वाया घालवायचा. मग माझं काय मला थोडी वाटलं होतं की एवढी गर्दी असणार तिथं म्हणून. कधीतरी समजून घेत जा नवऱ्याला. आज शनिवार आहे आज लोकांना सुट्टी राहत आहे आणि माहिती आहे तर तुम्हाला आणलं नसतं माहिती का हो. आणि आज तारीख किती आहे तुला माहित नाही का? 11-12 तारीख आहे आज. मग कधी जावं लागतं डीमार्टला? 12 तारीख आहे आज डबल लोकांचं सॅलरी आलेले राहतात त्याच्यामुळे लय गर्दी राहते डीमार्टला. तुला म्हणलं होतं दुकानामध्येच आपण किराणा भरू तू ऐकत नाही ना. आता किराणा भरू ना मग जाऊन. आता एवढं ऐकवल्याने काय होणार आहे का सांगा बरं. भावांना तुम्ही कमेंट करून सांगा हिची चुकी आहे का माझी चुकी आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.